बिहारमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत। निवडणूक आयोगाने 24 जूनला बिहारमधील मतदार यादीची विशेष सघन पुनरावृत्ती म्हणजेच SIR जाहीर केली। पडताळणीचं काम 25 जून ते 26 जुलै दरम्यान करायचं आहे। यापूर्वी जानेवारी 2003 मध्ये बिहारमध्ये SIR करण्यात आली। मतदार यादी अद्ययावत करणं, परदेशी नागरिक, मृत व्यक्ती, स्थलांतरित झालेल्या बेकायदेशीर मतदारांना मतदार यादीतून काढून ज्या मतदारांचा SIR 2003 सालीच झाला त्यांना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही। त्यामुळे 60% म्हणजे 4.96 कोटी मतदारांना कोणतीही कागदपत्र सादर करावी लागणार नाही। निवडणूक आयोगाच्या मते बिहारमध्ये एकूण 7,80,22,933 मतदार आहेत। 2003 च्या SIR मुळे 4.96 कोटी मतदारांना कागदपत्रांची गरज नाहीये। त्यामुळे 2,93,00,000 मतदारांची पडताळणी प्रक्रिया पार पडणार आहे। मतदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी मतदारांना कागदपत्र द्यावी लागणार। याआडून निवडणूक आयोग नागरिकत्व तपासणार असा विरोधकांचा आरोप आहे। कुठलाही मतदार यादीतून बाहेर गेला तर त्याचं नागरिकत्व रद्द होणार नाही अशी हमी आयोगाने कोर्टात दिली आहे। 10 जुलैला सुप्रीम कोर्टाने आयोगाच्या निर्णयावर स्थगितीस नकार दिला। केवळ आधार कार्डवर मतदार आहे की नाही हे ठरवावं अशी विरोधकांची भूमिका। तर आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा असू शकत नाही असं आयोगाचं म्हणणं आहे। निवडणूक आयोग जाणीवपूर्वक मतदारांना यातून वगळेल, खोटे मतदार उभे करेल अशी विरोधकांची भीती आहे आणि राहुल गांधींनी त्या संदर्भातले आरोप सातत्याने निवडणूक आयोगावर केले आहेत। केवळ अपात्र मतदारांना यादीतून बाहेर करणं हा पडताळणी मागचा हेतू असल्याचं आयोगानं स्पष्टीकरण दिलंय।